तसंच धुवा. चला धुवा. ते काय आहे का ते काय आहे? ते कशाचे पोते आहेत? थैल्या कोणाचे येतात? थैल्या कोणाचे टाकले ते याच्यामध्ये? माहिती माय मला देऊ काय की गहू त्याला? मग मला माझ्याकडे पण जमा झाले. तुम्ही एका दोन म्हणून दाखवा बरं. अगं म्हणून दाखवा ना. म्हणा 1 2. हां 4 5 7 8 9 10. 10च. आणि तू कोणत्या वर्गामध्ये आहेस? अगं तू कोणत्या वर्गात जाते शाळेत? अगं सांग ना. 8वीला 9वीला का 10वीला? हां 12वीला? 12वीला जाते? अगं ओबताई सांग ना. ओबताई अरे ओबताई माझ्या रुसली का बरं बोलत नाही गं ओबताई? हां ओबताई कपडे धुवायले तुम्ही? धुवा धुवा धुवा. आणि आता मी वर आलेली आहे गच्चीवर आणि इकडे राधाकडे. तर खरंच आज इतका कंटाळा येतो बघा. हे फुलं घेतले देवाच्या पूजेसाठी. मला आणखी माझा कलश बदलायचा राहिला, पण आता खूप उशीर झालेला आहे आणि मला भूक पण लागलेली आहे. त्यामुळे कलश हा संध्याकाळीच आता देवीचा बदलायचा. बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. शिव आज म्हणजे दिवस हा आळसच असं वाटते. वेळ मिळतो गच्चीवर फिरण्याला. कंटाळा आला तर म्हटलं चला आपले झाडं कसे आहेत कसे नाही एकदा बघून घ्यावं. आणि ही तुळस बघा एवढी मस्त. आणि ही तुळस राधानेच लावली होती या टोपल्यामध्ये आणि हवेमुळे एवढी छान फुलली होती. आणि ते मिरच्याचं रोप पण खूप छान आलं होतं. आणि हे झाड बघा जार खराब झालेल्या जारमध्येच लावलं आणि हे झाड कुठंही कसंही येतं, पण याला दररोज फुलं येतात ना तर खरंच खूप छान वाटते. फूल पण इतकं नाजूक आणि एवढं मस्त वाटतं. पण हे देवाला वायाला जमतच नाही आणि आपल्याला डोक्याला पण लावायला जमत नाही. पण शोसाठी नाही का मस्तच बरं का वाटतं हे फूल. भांडे घासून झालेले आहेत आता. आणि बरेच भांडेसुद्धा राहिलेले आहे मी ढोकळा बनवायसाठी. आणि एकदाच मी रेडीमेड तयार करून पीठ ठेवत असते ढोकळ्याचं. त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि ढोकळा बनवायला घेतला. कारण कंटाळा तर येत होता आणि असं काही रेडीमेड असलं की खरंच खूप चांगलं वाटतं. रेडीमेड ढोकळ्याचं पीठ माझ्याकडं नेहमी स्टोअर करून ठेवलेलं असतं बरणीमध्ये. आणि ज्यावेळेला मला खरंच काही नाश्त्याचं किंवा स्वयंपाकाला कंटाळा येतो त्यावेळेला मस्त मी हे बनवून घेत असते. आणि एवढा मस्त बनतो ना. आणि मला खूप जणांच्या अशा कमेंट आल्या होत्या की मॅडम तुम्ही खरंच हा ढोकळा ना ताई तुम्ही याच्यावरच पातेल्यात का बरं ठेवता? पण एक सांगू का माझ्याकडे ढोकळ्याचं पात्र पण आहे. जे इडलीच्या पात्रामध्येच ढोकळ्याचं पण एक आलेलं आहे पात्र. पण मला ना त्यापेक्षा यामध्ये खरंच खूप फास्ट आणि लवकर होतं आणि चांगलं पण वाटतं बनवायला. आणि जास्त ढोकळा होतं कारण पातेल्यामध्ये खूप मोठा आहे. एकदा लावला तर दोघांचा नाश्ता पोटभर आरामात होऊन जातो. आणि टेक्स्चर पण इतकं छान आलं का नाही त्याला. आणि स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा बऱ्याचपैकी. कारण कंटाळा येतो ना तेव्हा वाटतं काही बिघडतं का काय कसं होतं काही नाही. पण खरंच छान झालं. माझा तर ढोकळा कधी बिघडतच नाही म्हणा. आणि यावर मस्तपैकी लगे कढीपत्ता शेतातला आणि हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये थोडंसं मी हे टाकलेलं होतं कोथिंबीर. घरचीच कोथिंबीर होती शेतातली. त्याला बारीक कापली आणि भरपूर टाकून दिली. ज्यावेळेला घरचं काही असतं ना शेतातलं तर त्यावेळेला म्हणजे काय पिवळा कलर दिसायला आहे ना कसा याच्यात दिसच ना पिवळा. माझा ढोकळा बनला आणि ओमसाठी मी तो सर्व करून देत आहे आता. की चल म्हटलं त्याला म्हटलं खाय तुझा अभ्यास होते. अभ्यास करत करत एका बाजूला खाय आणि दुपारी मी स्वयंपाक करते. आणि आज साहेबांच्या डब्यात पण ढोकळाच देण्यात आलेला होता. त्यामुळे आता साहेब काही म्हणून म्हटलं ढोकळा खा. 4 वाजता 3:30 4ला येतात तर तेव्हा ते जेवण लगेच करतील. आता असो.
कंटाळा आला ना तरीही बायकांना घरची कामे करावीच लागतात आणि मला पण तसंच झालं. घरात एवढा गर्दा आणि पसारा पडलेला होता की आजूबाजूला कपडे पण टाकलेले होते. कारण आता ओम इथं आहे आणि हे पण बाहेरून आले की तसेच कपडे टाकतात. अडकायचं नावच नाही. कुठे पण फेकायचे, कूलरवर टाकायचे, सोफ्यावर टाकायचे, खुर्च्यावर टाकायचे, उचलायचे कोणं तर आपणच घड्या करायचे, मधात ठेवून द्यायचे आणि व्यवस्थित ठेवायचे. आपल्याला दुसरं काम काय असतं तेवढंच. आणि खरंच कितीही करा आपल्याला हेच काम आहे आणि कोणी म्हणत नाही. आणि पुन्हा वरचेवर तुम्हाला दिवसभर काय कामे आहेत, हातात मोबाईल घ्यायचा आणि फक्त एवढेच तर काम आहेत, बाकी काय आहे, तुम्हाला काही शेतात जायचं आहे का काय, हे पण वरून आणखी टोमणे यांचे ऐकावंच लागतात आपल्याला. तरीही आपले कामे काही संपत नाहीत, करावेच लागतात. बघा काम करता करा ओमचं हे खेळायचं मी इतका प्रयत्न करत होते की त्याला कसं फिरवायचं आणि हे मला जमतच नव्हतं. बघा मी फिरवत होते पण मला ते फिरवायलाच येत नाही आणि मी दिलं त्याचा नाद सोडून. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काही जमत नाही. आता त्या रूममधले कपडे आवरणं झाले तर या रूममध्ये पण तसाच गर्दा. माझी पण काल घातलेली साडी तशीच होती. कारण आपल्याला ज्या वेळेला काहीतरी तब्येत बिघडते किंवा कंटाळा येतो तर फक्त स्वयंपाकच नाही तर बाकीचं घर पण कसं खायला उठतं नाही का बरं का. आणि असंच घड्या करत मी बसले आणि वैभवीसोबत वर जाऊन थोडा टाईमपास पण आज झाला आणि कंटाळवाणा दिवस आणि वैभवीसोबतचा टाईमपास असाच आजचा दिवस माझा गेलेला आहे. तर चला आता बघूया. आपल्याला आज स्वयंपाक पण राहिला आहे, नाश्त्याचं झालं पण स्वयंपाक पण राहिलेला आहे. नाश्त्यासाठी तर ढोकळा मी बनवलाच होता ह्यांना, पण स्वयंपाक तसाच राहिला तर आता दुपारचा स्वयंपाक पण बनवते. आणि कधी कधी असं वाटतं ना की खरंच आपल्याला तर नाही का चुकीचं वागताच येत नाही. जी आहे ती तोंडावर बोलणं मोकळं होणं आणि मला तोंडावर बोललेली माणसं फारच आवडतात. नाहीतर कधी कधी काय असतं, काही लोक कान भरतात आणि कान भरून मोकळे होतात आणि कान भरलेलेच जे लोक असतात तेच लोकांना आवडतात. पण कान भरणारी लोक दोन काहीतरी नात्यामधला संबंध हा खूप चांगला आहे टिकून ठेवायच्याऐवजी तो तोडण्याचा प्रयत्न करतात आणि हे सुद्धा एक पापच असतं का बरं का. पण असं तुमच्या बाजूला किंवा माझ्या बाजूला कुठेही हे घडतच असतं प्रत्येकासोबत. पण जाऊ द्या, असू द्या, आपल्याला काय करायचं. ही माझी नोटबुक आहे आणि मी नाही का यावर माझं जे काही मला असं वाटतं ते कविता मला, कारण छोट्या मोठ्या कवितासुद्धा करण्याची खूप मोठी आवड आहे. तर यावर थोड्याशा कविता मी आज आळस आला तर काय करावं म्हणून नोट करून ठेवून दिल्या. आणि हे माझं ट्युशन. समर्थ कालचं पाठ कर, देईल तो द्यायला तोपर्यंत. पाठ आहे, पूर्ण पाठ आहे.